वगैरे द्या म्हणजे मी आणि माझं ही दोन वजे आहेत. आता काय त्याला संपून टाकाय त्याला काय लगे. इकडे बघा ही दोन वजे आहेत आणि एक पारडे संताचं आणि दुसरं पारडे देवाचं. कोणत्या पारड्यात टाकल्यावर लवकर वज हलकं होणार आहे तर सरळ उत्तर आहे संतावर जर वज टाकलं तर डायरेक्ट वज लवकर हलकं होणार आहे. त्याचं कारण कसं आहे माहिती का. अभय माझ्याकडे लक्ष द्या. देवाचं काम म्हणजे SBI बँकेसारखं. कसल्या बँकेसारखं. SBI बँकेसारखं काम होत नाही असं नाही पण सिरियल प्रमाण तिने कोण कसला मोठा आहे कोण आला आणि काय गिरदार आणि काय नाही इतकी बी सही कमी जास्त झाले की माघारी फाईल कळायला लागलं का. आणि संतांचं काम पतसंस्थेसारखं. या 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 चांगलं भांडवलावाला माणूस असला की चहा पाणी करून तिथं त्याची हो लगेच काम होतंय त्याचं. पतसंस्थेत काम लवकर होतेत का SBI मध्ये लवकर होतेत. बोला पटकन बोला. आता झालं 10-15 मिनिटात संपवितो. किती पतसंस्थेत लवकर काम होतेत ना. हा होत नाहीत का. आणि SBI मध्ये नंबरनं काम चालणार सिरियलनं. तसं देवाचं काम कसं आहे. देव काम करीत नाही असं नाही पण ज्याचा नंबर येईल तसं. नंबर आला तर तुमचं काम होणार नाही तर नाही होणार. लक्षात आलं का नाही. म्हणजे असं आहे ती देवाचं कामच असं आहे. पंजाब गुरुजीच्या क्लास सारखं वही ठेवून जायचं नंबर येईन तेव्हा मागं पुढं जमणार नाही. लक्षात आलं का नाही. हे खालून काय असलं काय नाही कळलं का नाही. आणि ही संतांचं काम म्हणजे आपल्या क्लास सोनी हा दक्षा घ्या घ्या लय जा. बरेच महाराज लोक शिष्याच्या घरी जाऊन क्लास घेतात. काय सांगायचं. लक्षात आलं का नाही. हा पण गुरुजीचं काम कसं आहे तंतोतंत वही ठेवायची नंबरला जेव्हा नंबर येईन तेव्हा. बरोबर आहे का. खरे का खोटे बोला की. तसं देवाचं काम सिरियल नाही. काम करणार कुणाची बी फाईल मंजूर करतो देव. ती कुणा वेस्टची फाईल मंजूर केली तर बाकी त्याचं काय कळायला लागले का नाही. कुणाची बी फाईल मंजूर करणार. तू कोबर आहे तर बोलतात असला देव आहे. निंदिले जे शास्त्रानं त्याला निंदले पण वंदे केली नाम मात्रे. ती फाईल सुद्धा देव निकालीत काढतो. काढीत नाही असं नाही पण सिरियल न बोलू सिरियलच चालणार. पण संताजवळ कसं आहे संत आल्या आल्या काम करणार. ते फक्त त्यांचं एकच आहे आमच्याकडे या. आमच्या जवळ तुम्ही आलात लगेच नुसतं खातं खोलूस तर तुम्हाला लोन लगेच फाईल मंजूर. थोडे कागदपत्र कमी उद्या द्या काही नाही अडचण. हा चला खरं सांगायला लागलोय मी एक बी कागद दिला नव्हता. गाडी घेतली नंतर जशी येते तशी कागदपत्र देत राहिलो. खरं ना तुम्हाला अनुभव आहेत त्याचे. पण आता तुम्ही जाणकार तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल. मग तुम्ही म्हणता मग देवापेक्षा संताकडे काम कसं काय लवकर होते. आता देव म्हणजे कसली बँक SBI आणि संत म्हणजे पतसंस्था. एक ध्यानात SBI मध्येच माल भेटतो ना. जेवढे बी ही पतसंस्थेवाले त्यांच्या सगळ्याची SBI ला अकाउंट असते. ह्यांच्याकडे कुठं पैसा असते तिथं डिपॉझिट जमा केलेलं असते. तुम्ही आता जायचं म्हणायचं 10 लाख फाईल हो अर्ध्या तासात या SBI मधून जाऊन आणते. मग ह्यांची विशेषता कशी SBI मध्ये आपल्याला नंबर आहे पण ही भांडवलावाले असल्यामुळं पतसंस्था असल्यामुळं ही गेले की डायरेक्ट मॅनेजर पैसे जातात की हा द्या बरं इकडे थोडे पैसे पाहिजेत आणि लगेच घेऊन येणार की आपलं काम करणार. म्हणजे बऱ्यापैकी लक्षात आलं असेल की आता मला काय म्हणायचे ते. त्याच्यामुळं कसं आहे कोणत्या बी शाखेवर तुम्ही अर्ज करा मंजुरीसाठी मात्र मुख्य शाखेला जात असतो. देव म्हणजे मुख्य शाखा आहे. मग आता मुख्य शाखेत अर्ज करायचा आणि नंबरला लागायचं त्याच्यापेक्षा संताकडे जर अर्ज केला तर 1 मिनिटात मंजूर होऊन येते ना. कारण देव असा आहे महाराज. देव संताचा शब्द मोडीत नाही. संत काही जरी बोलले तरी देव त्यांचा शब्द पाळणार. काय